टंचाई. लेखक नारायण धारप. स्वयंपाकघर अंधारात होतं. तळघरातून येणारा प्रकाश त्यांच्यापर्यंत जेमतेम पोचत होता. त्यांना जिन्याच्या तोंडाशी एक छायाकृती तेवढी दिसत होती. मध्येच एकदा वाढलेल्या प्रकाशात त्यांना दोन लांबट चिंचोळे लालसर डोळे तेवढे क्षणमात्र लक्कन चमकलेले दिसले. त्याच परावर्तित अर्धप्रकाशात त्यांना त्याचा अजस्त्र आकारही दिसला. त्या दोघांची तर दातखिळीच बसली होती. चला पुढे. मेघांच्या गडगडाटासारखा तो आवाज पुन्हा आला. आणि मग अर्थात नाईक पती पत्नींना काही पर्यायच राहिला नाही. आत तळघरात अनेक माणसं त्यांच्याकडे पाठ करून उभी होती. त्या पुढं एक जण वेगळा उभा होता. त्याचे दोन्ही हात पुढे होते. हातांवरून एक काळं कापड टाकलेलं होतं, त्यामुळे हातावर काय आहे हे दिसत नव्हतं. त्याच्याही पुढे एका लहानशा चौरस लोखंडी पात्रात होळी धडाडत होती. तिचाच लाल पिवळा प्रकाश जिन्याच्या वळणापलीकडे अर्धवट पोहोचत होता. आता सर्वजण ताठ शरीरांनी एकाग्रतेनं उभे होते आणि एकाच सुरात काहीतरी बोलत होते. नायकांना वर्णाक्षर स्वच्छ ऐकू येत होती, पण एकाचाही अर्थ समजत नव्हता. एकही शब्द ओळखीचा वाटत नव्हता. वाटणारच नाही, कारण ती भाषा मानवी ज्ञात इतिहासापूर्वी घडवली गेली होती. पुढे मग नायकांना त्या शब्दांचा अर्थ समजला. अहो माझे बाप, आता माझ्यावर कृपा करा. अहो माझे बाप, आता घास घ्या पर्यंत. पण शब्दांचा अर्थ समजला नाही तरी त्यांचा भाव जाणवत होता. लोकांची उत्कट अपेक्षा त्यांच्यापर्यंत पोहोचत होती. वातावरणात ताण होता. लोकांचा आवाज चढायला लागला, ताण वाढायला लागला. आणि मग नायिकांना ते दिसलं. जाळाच्या पलीकडे काहीतरी आकार घेत होता. हलता प्रकाश, लवलवत्या रेषा, घसरते पृष्ठभाग, उकळत असलेल्या जाड द्रावासारखे अनेक छेद उकलून वर येत होते, घसरून मागे जात होते. आकारात विलक्षण सूचकता होती. किंबहुना अर्धवट दृश्य झालेले आकार आपल्या कल्पनेप्रमाणे पूर्ण करण्याची मेंदू धडपड करत होता. त्यातच शिणत होता. ते तसंच पलीकडे राहिलं. पुढचा माणूस आणखी पुढे झाला, वाकला. हातातली वस्तू त्यानं खाली ठेवली. एक लहानशी गुदमरलेली, अर्धवट तुटलेली किंचाळी. बापूसाहेब धापा टाकत गप्प बसले होते. गुरुजींना त्यांच्याच्यानं पुढचा प्रकार सांगवलाच नाही. नाईक पती पत्नींच्या उत्सुकतेनंच त्यांना गळफास लावला होता. त्यानंतर प्रत्येक विधीला त्यांना हजर राहावंच लागलं होतं. नकार देण्याची कल्पना ही अशक्य होती. हवेली सोडून जाता आलं असतं, पण राहणार कुठे, करणार काय, पोटाची सोय कशी करणार? आणि या ख्याली खुशालीच्या, ऐशारामाच्या, थाटमाटाच्या जडलेल्या सवयी, ते शरीराचे चोचले कसे पुरणार? मनाशी कशी तरी तडजोड करून त्यांनी आणखी 3-4 वर्ष तर काढली. आता दुसऱ्या दिवसावर ती रात्र आली होती आणि आता नायकांना सांगण्यात आलं होतं की यावेळी घास त्यांनी द्यायचा आहे. पण तुम्ही माझ्याकडे कशासाठी आलात? गुरुजी खरोखरच्या नवलानं म्हणाले. माणूस संकटात सापडला की मगच त्याला देवाची आठवण होते. इतके दिवस आम्ही देवधर्म, पुण्य, पाप, पश्चात्ताप, दया हे सारं काही विसरलो होतो. मग पश्चात्ताप दग्ध मनानं देवाचीच करुणा भाका. गुरुजी म्हणाले. पण त्यांच्या शब्दात आणि मनातही खरा विश्वास नव्हता. शेकडो पाप आणि एक प्रार्थना की मोक्ष, ही कथा पुराणात शोभत होती, व्यवहारात नाही. गुरुजी, गोष्टी सांगायला सोप्या असतात या, पण करायला महाकठीण. आम्ही तुमच्याकडे आलो आहोत ते काही तुम्हाला जपजाप्य, अनुष्ठान, अभिषेक असं काही करायला सांगायला नाही. तुम्ही आम्हाला एखादा मंत्र सांगा. इतकी 18 पुराणं आहेत, सगळंच काही थोतांड नसणार. त्या दोघांची अवस्था केविलवाणी झाली होती. त्यांचा भ्रमनिरास करणं गुरुजींना केवळ अशक्य झालं होतं. मग जयदेवनं उत्सुकतेनं विचारलं. मी त्यांना 2 मंत्र सांगितले, पण ओल्या लाकडावर काडी टाकून ते काय पेट घेणार आहे का? लाकूड वाळलेलं हवं, तासलेलं हवं, तरच त्याला अशी एखादी ठिणगी पुरेशी होते.
म्हणजे नायकांना काही फायदा झाला नाही तर. काय झालं ते पहा की दुसऱ्याच रात्री त्या दोघांचे मृत्यू झाले. पण एक आपल्याला माहीत नाही, नायिकांना ती अभद्र क्रिया करायला भाग पाडण्यात आलं का त्याआधीच त्या दोघांनी इहलोक सोडला. त्याला काय महत्त्व आहे? फार महत्त्व आहे गोपाळ. त्या विधीत त्यांनी जर भाग घेतला असेल तर मग प्रत्यक्ष मृत्यूही त्यांना सोडवू शकणार नाही. ते एका वेगळ्याच योनीत धड ना जिवंत ना मृत असे आधांतरी लोंबकळत राहतील. म्हणजे भूत होऊन. होय. आणि एकाएकी जयदेवला ती वरची खोली आणि त्या खोलीत मध्यभागी दूराला लोंबकळणारे बापूसाहेब नाईक सर्व काही आठवलं. त्यानं स्वतःवर कसा तरी ताबा मिळवला आणि गुरुजींचा निरोप घेतला. प्रकरण 18 समाप्त. प्रकरण 19. जयदेव सखूच्या घरी परत आला तेव्हा 7 वाजून गेले होते. अंधार केव्हाच पडला होता. जयदेव वाड्यात शिरतो तोच ओसरीवर उभा असलेला शिंदे त्याला दिसला. शिंदे ओसरीच्या खांबाला टेकून उभा होता. मोठ्या दाराचा आवाज होताच त्यानं मान वळवून जयदेवकडे पाहिलं होतं आणि आता तो जयदेवच्या ओसरीवर येण्याची वाट पाहत होता हे उघड होतं. जयदेव जवळ येताच शिंदे म्हणाला, व्याससाहेब, रंगा परत आलाय. त्याच्या शब्दांनी जयदेव बुचकळ्यात पडला. त्याचा जिवलग मित्र परत आल्याचा काही आनंद तर त्या शब्दात नव्हताच, उलट एक चिंतेची छटात जाणवत होती. रे मग चांगलं झालं की, होता तरी कुठं दिवसभर? व्यास साहेब, जरा खोलीत चालतं का? हो चल की. शिंदेच्या मागोमाग जयदेव निघाला. मागच्या चौकात एका हाताला त्या दोघांची खोली होती. आता खोलीचं दार उघडं होतं. आतून प्रकाश बाहेर ओसंडत होता. शिंदे दारापाशीच थांबला. त्यानं हातानंच जयदेवला खोलीत जायची खूण केली. जयदेवनं एकदा शिंदेकडे पाहिलं आणि मग तो आत गेला. तो आता प्रथमच या खोलीत येत होता. अगदी साहजिकच त्याची नजर खोलीत काय काय सामान आहे ते कसं कसं मांडलंय हे पाहण्यात पहिली काही सेकंद गुंतली होती. मग त्याला जाधव दिसला. खोलीत 2 खाटा होत्या. त्यांच्यावरच्या चादरी स्वस्तातल्या पण स्वच्छ होत्या. पैकी एका खाटेवर जाधव भिंतीला टेकून बसला होता. त्याची मान खाली होती. जाधव, जयदेवनं हाक मारली. जाधवची मान सावकाश वर आली आणि त्याच्याकडे पाहताच जयदेवला धक्काच बसला. जाधव अर्धवट उच्चार करीत म्हणाला. त्याचा आवाज नशेत असल्यासारखा, बरळल्यासारखा बोबडा येत होता. पण त्याचा चेहरा, रंग पार उतरला होता. मळकट पिवळा दिसत होता. दोन्ही डोळ्यांखाली काळी वर्तुळं होती. डोळे मोठे विस्फारल्यासारखे दिसत होते. हात दोन्ही बाजूंना खाटेवरच्या चादरीवरून मागं पुढं फिरत होते. दारू, गांजा की आणखी काही? जयदेवला प्रथम शंका आली. काय खबर आहे जाधव? आवाज मुद्दाम नेहमीसारखा ठेवत जयदेव म्हणाला. खबर काही नाही व्याससाहेब, काही नाही. पुन्हा तो सावकाश अडखळत येणारा तंद्रीत असल्यासारखा आवाज. काय रे, काल मैफिल जमवली होतीच वाटतं कुठेतरी? मैफिल कसली? एक एक शब्द कष्टानं उच्चारत जाधव म्हणाला. नाही म्हटलं, जरा चढलेली दिसतीये तुला. मला व्याससाहेब, देवाच्यानं सांगतो, मी तंबाखूखेरीज दुसऱ्या कशाला कधी हात सुद्धा लावलेला नाही. दम लागल्यासारखा तो गप्प बसला. मला बरंच वाटत नाही बघा व्याससाहेब. केव्हापासनं? काल तर तू कामावर गेलास तेव्हा झकास होतास की. काल बापरे, कालच. तो इकडे तिकडे पाहत म्हणाला. काल शिफ्ट तरी पुरी केलीस का? शिफ्ट? हो केली की. मग बाहेर आलो. मग तेव्हाच बिघाड झाला तब्येतीत व्याससाहेब. पण काय आठवतं ते तरी सांग की. आठवतं, मी सबस्टेशन बाहेर आलो. कुलूप घातलं. बाहेर थंडी होती. तंबाखूचा बार चोळत होतो तेव्हाच तिथंच काहीतरी झालं.
आई कशी सणक मारते पहा. डोक्यात विचार करायला लागलं की. पण प्रयत्न कर ना आठवण्याचा. कोणीतरी गात होतं. गात नाही पण गणपती पुढे ब्राह्मण मोठमोठ्यानं मंत्र म्हणतात ना, तसलाच पण गोड आवाज. आणि कशात तरी पार गुदमरून गेल्यासारखं, पाण्यात खोल बुडी मारावं तसं. फक्त ते डोळे. दोन्ही हात एकत्र आणून पंजे एकमेकात अडकवून जाधवनं शरीराला शहारा दिला. डोळे? कोणाचे डोळे? लाल डोळे, लांब चिंचोळे. आईला भलतेच खतरनाक. पण जाधव, कोणाचे डोळे? तिथे आणखी कोण होतं तुझ्या खेरीज? काही समजत नाही हो व्याससाहेब. मला पुढचं काही आठवतच नाही. आज सकाळी मला जाग आली. मी जमिनीवरच निजलो होतो. मला हालताही येईना इतकी शक्ती गेली होती. ताप बी भरला होता की काय माहीत नाही. सूर्य उगवायला लागला होता. उन्हाचा चटका बसायला लागला तसा मी उठलो आणि कसा तरी झाडाच्या आडोशास गेलो. तेवढ्यानं सुद्धा दम पार गेला. तिथेच कुठेतरी दिवसभर झोपलो होतो. मग जाग आली तेव्हा जरा हुशारी वाटत होती. सगळ्या अंगावर वाळकी पानं साचली होती. का माझा मीच पानांखाली मुद्दाम गेलो होतो कुणास ठाऊक. तरी चांगला अंधार पडेपर्यंत तिथंच थांबलो आणि मग परत निघालो. पायात पावलाला पेटके येत होते. मागं एकदा डिप्थेरिया का काहीतरी झालं होतं, तसलाच हा अशक्तपणा. पाय रबरासारखे लिबलिबीत झाले होते. कसा तरी चौकापर्यंत आलो. वाटत होतं काही खाल्लं नाही त्यानं होत असेल. चौकातल्या हॉटेलात गेलो. पाव सॅम्पल मागवला. त्यानं हे समोर टेबलवर ठेवलं. त्याच्याकडे नुसतं पाहिलं मात्र पोटात ढवळायला लागलं. तरी कसा बसा एक घास बळे पोटात ढकलला. तसाच कसा तरी बाहेर आलो आणि भडाभडा ओकलो. मग सरळ इकडेच आलो. त्यानं डोळे मिटले, मान भिंतीला टेकवली. जयदेवनं शिंदेकडे पाहिलं. भुवया उंचावून प्रश्न केला. मी बाहेर न आलो हा तिथंच कोपऱ्यात उभा असला पाहिजे, मोठ्या दाराबाहेर. मला आधी दिसलाच नाही. मी दारातून आत आलो तेव्हा त्यानं मला हाक मारली. दाराबाहेर उभा होता आणि असाच मोठ्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत होता. अरे रंगा, मी मोठ्यानं म्हणालो तरी हा आपला तसाच उभा, आत माझ्याकडे पाहत. अरे आत ये की साल्या, मी थट्टेनं मोठ्यानं म्हणालो. आणि व्याससाहेब त्याचे डोळे असे काही एकदम मोठे चमत्कारिक झाले. क्षणभर मला वाटलं आपण त्याला आत बोलवायलाच नको होतं. चालता हो म्हणायला हवं होतं, पण ते क्षणभरच. खरंच आत येऊ? आत्तासारखाच थांबत तो बोलला. चल ये रे, बास झाली चालबाजी. असं मी म्हणताच तो आत आला. माझ्या मागोमाग खोलीत आला. तो आत्तापर्यंत असाच खाटेवर बसून राहिलाय. त्याला काही विचारलंस का नाही? चहा हवा का विचारलं. हातानंच नको म्हटला. मग मी काहीच बोललो नाही. त्याला कपडे बदलायला सांग आणि झोपू दे आता. उद्या सकाळी हवं तर आपण डॉक्टरना आणू. जयदेव जायला वळला. व्याससाहेब जरा थांबा, शिंदे म्हणाला. एवढ्यात जाऊ नका. जयदेवला आधी आलेली कल्पनाच खरी होती. शिंदे घाबरला होता. ए रंग्या, उठ रे, जरा कपडे तरी बदल. हा? जाधव नुसताच वर त्याच्याकडे पाहत होता. अंगातले कपडे काढ, कालपासून घातलेस, त्यातच रात्रीचा झोपलायस, ते बदल तरी. शिंदेनं भिंतीतल्या उघड्या खाण्यातून जाधवचा बनियन शॉर्ट पायजमा काढला. तोपर्यंत जाधव खाटवरून खाली उतरला होता. त्यानं बुशर्ट काढला, पॅन्ट सोडली, बनियन डोक्यावरून काढला. जयदेव त्याच्याकडे पाहतच राहिला. सर्व शरीराचा रंगच फिकुटला होता. छातीतल्या बरगड्यांची वेटोळी बाहेरून दिसत होती. आणि मग जयदेव एकदम पुढे झाला आणि हातांनी जाधवची मान वळवून पुढे वाकून पाहू लागला. इथे काय झालं रे जाधव? या कसल्या खुणा? जाधवच्या गळ्याला उजव्या हाताला 1 इंच अंतरावर 2 लाल जांभळट रंगाच्या करवटलेल्या रक्ताळ कडांच्या 2 लहान जखमा होत्या. दाबण टोचल्यावर होतील तशा.
मला काही झालं नाही, मला काही आठवत नाही. तोच ओढलेला आवाज. जाधवनं जयदेवकडे पाहिलंही नाही. शिंदेनं पुढे केलेला एक एक कपडा त्यानं अंगावर चढवला. मी जातो रे शिंदे, काही लागलं तर हाक मार, मी समोरच आहे, जयदेव म्हणाला आणि खोली बाहेर पडला. जयदेव खाटेवर पडला होता. झोपेचं नाव नव्हतं. एका दिवसात त्यानं कितीतरी विलक्षण गोष्टी ऐकल्या होत्या, पाहिल्या होत्या. नाईक पती पत्नींची हकीकत मोठीच विलक्षण होती, पण ती खूप पूर्वी, 30 वर्षांपूर्वी घडलेली घटना होती. पण गेल्या काही दिवसात दुर्गापूरमध्येच काही गोष्टी घडत होत्या. त्यांनीच तो खरा अस्वस्थ झाला होता. गुंजा सोनारचं बेपत्ता होणं, रघु सोनारचं चमत्कारिक दुखणं, जाधवचं एक दिवस बेपत्ता होणं आणि त्या विलक्षण अवस्थेत परत येणं. त्याच्या गळ्यावरच्या त्या 2 रक्ताळलेल्या खुणा, एखाद्या श्वापदाचे 2 दात रुतल्यासारख्या 2 खुणा. जेवायला शिंदे एकटाच आला होता. जाधव इतका थकला होता की हाका मारूनही तो जागा झाला नव्हता. गावंडे मास्तर आणि जकाते भाऊसाहेब एक एकदा जाधवच्या खोलीत जाऊन डोकावून आले होते. काही न कळल्यासारखे मान हलवत होते. सखू रघुकडून परत आली होती. तीही म्हणत होती, रघुही असाच फिकुटलाय, जेवत नाही, खात नाही, बळेबळे चहा पाजला तर भडाभडा ओकला. डॉक्टर म्हणत होते ॲनिमिया, शरीरात रक्त नाही. एकूण जेवण मौनातच उरकलं होतं आणि सारे आपापल्या खोल्यात गेले होते. जयदेवनं हातातल्या घड्याळाकडे पाहिलं. 10:30, म्हणजे जवळजवळ अर्धा तास तो असा विचार करत पडला होता. असा वेळ फुकट दळवडण्यापेक्षा काहीतरी वाचत बसलेलं काय वाईट. तो खाटेवरून उठणार, तोच दारावर हलकीच टकटक आली. आता कोण बुवा, असा विचार करत जयदेवनं दार उघडलं. दाराबाहेर शिंदे उभा होता. का रे, जाधवला काही झालं की काय, जयदेवचा पहिला नैसर्गिक प्रश्न. शिंदे चुळबुळ करत म्हणाला, मी आत येऊ का व्याससाहेब? विचारतोस काय, ये की, मागे होत जयदेव म्हणाला. शिंदे आत आला. इकडे तिकडे पाहत शेवटी एका पत्र्याच्या खुर्चीवर टेकला. तो काहीच बोलत नाही असं पाहून शेवटी जयदेवच म्हणाला, अरे काय हे सांग की. हातावर हात चोळत जयदेवच्या नजरेला नजर न देता शिंदे म्हणाला, तुम्हाला कसं सांगायचं समजतच नाही व्याससाहेब. आणि मग एक मोठा श्वास घेऊन वर जयदेवकडे पाहत, व्याससाहेब, मला त्या खोलीत त्या जाधव बरोबर एकट्यानं राहायची भीती वाटते. किती अनपेक्षित शब्द. या जाधवचं काही खरं नाही साहेब. जेवून परत खोलीत गेलो तर कुशीवर वळला होता. माझ्याकडे पाहत होता, पण बोलणं नाही का हसणं नाही. काय बरं आहे का रे असं विचारलं, पण एक शब्द नाही. डोळे मिटून घेतलेन. चहा कॉफी दूध आणू का विचारलं, काही उत्तर नाही. कपडे काढून मी गादी झटकली आणि निजायच्या तयारीला लागलो. सहज मागे वळून पाहतो तर याचे आपले डोळे उघडे, माझ्यावर खेळलेले. मी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही, तसाच झोपलो. पण झोप काही येईना. मग अंधाराला डोळे जरा सरावले. खोलीत चांदण्याची एक तिरीपही आली होती आणि ती नेमकी जाधवच्या चेहऱ्यावर पडली होती. तो माझ्याकडेच पाहत होता, मगाच सारखा, मोठमोठ्या डोळ्यांनी. झोप की साल्या, मी अर्धवट रागानं ओरडलो. झोप तरी जरा, म्हणजे सुधारशील. तो हलला नाही, पापणीही हलवली नाही, तसाच पाहत राहिला माझ्याकडे. व्याससाहेब, आपल्याला काही तिथं निजवेना बघा. मनात यायला लागलं याची लक्षणं काही ठीक दिसत नाहीत. काल दिवसभर कुठे भटकत होता, कुठे झाडाखाली पानात झोपला होता. डोकंही फिरलेलं असायचं. न जाणो आपल्याला गाढ झोप लागायची आणि हा असा तारवटल्यासारखा टक्क जागा. कुणात ठाऊक काही वेडवाकडं झालं तर. शरम वाटली दोस्ताची अशी शंका घ्यायला, पण देवाच्यानं सांगतो, मला तिथं चैन पडेना. मग तसाच उठलो, खोली बाहेर आलो. सखूबाईची गाद्यांची घडवणची तिथे आमच्या दारापाशीच आहे. तिच्या स्पेअरच्या 2-3 गाद्या तिथं आहेत. खोलीचं दार मागे लोटलं आणि तिथेच गाद्यांवर झोपून राहिलो. जयदेव ही चमत्कारिक हकीकत नुसता ऐकत होता. व्याससाहेब, आता मी सांगतो ते देवाशपथ खरंय, एक शब्द बनवलेला नाही. मी खोली बाहेर होतो तरी भीती काही गेली नव्हती. आतून काही हालचाल ऐकू येते का इकडे माझं अगदी बारीक लक्ष होतं, म्हणूनच मला ते ऐकू आलं. जाधवचाच आवाज, पण झोपेत बोलल्यासारखा, निर्जीव, चढ उतार नाही.
हो, या आत. जाधव कोणाला खोलीत बोलवत होता आणि त्या मागोमाग खिडकीची खिडकी सरकवल्याचा, खिडकीचं दार उघडल्याचा आवाज आला. मला माहीत नाही त्या खोलीत काय आलंय, पण एक आवाज कानावर आला, व्यास साहेब. काहीतरी चोखल्याचा आवाज, ओठांनी काहीतरी चुरू चुरू चोखावत असला आवाज. व्यास साहेब मला तिथे थांबवेनाच. जयदेव खाटेवरून उठून उभा राहतात शिंदे एकदम म्हणाला, तुम्ही कुठे निघालात व्यास साहेब? का? चल की पाहू तरी तुझ्या खोलीत. आता आपण दोघं आहोत की.